जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांच्या लाठीचार्जनं हिंसक वळण लागलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पॅलेट गन चालवण्यात आल्याचा आरोप झाला। या गोळीबारात एका विद्यार्थ्याच्या डोळ्याला छर्रे लागले आणि त्याची दृष्टी गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते। ज्या वयात एका विद्यार्थ्यानं भविष्याची स्वप्न पाहायची, त्याच वयात त्याच्या समोर आता आयुष्यभराचा अंधार उभा राहिल्याचा दावा केला जातोय आणि याच विद्यार्थ्याला न्याय मिळावा, एफआयआर दाखल व्हावी यासाठी राहुल गांधी आता स्वतः मैदानात उतरले असून त्यांनी थेट पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले। त्यामुळे जंतर मंतरवरील हा वाद आता केवळ एका आंदोलनाचा राहिला नाही, तर एका विद्यार्थ्याच्या न्यायासाठीच्या लढ्याचा मुद्दा बनलाय। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता। इतकंच नाही तर पॅलेट गनचा सुद्धा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे। याच पॅलेट गनच्या छर्र्यांमुळे एका विद्यार्थ्याची दृष्टी गेल्याची माहिती समोर येते। या विद्यार्थ्याला न्याय मिळावा आणि या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात यावी या मागणीसाठी आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले। त्यामुळे जंतर मंतरवरील आंदोलनानंतरचा हा वाद आता थेट राहुल गांधी विरुद्ध दिल्ली पोलीस असा रंगताना दिसतोय। या प्रकरणातील पीडित विद्यार्थी आहे साहिल लोहबज। कॅनॉट प्लेस परिसरात आंदोलनादरम्यान त्याला पॅलेट गनचे छर्रे लागल्याचं सांगितलं जातंय। राहुल गांधींच्या दाव्यानुसार साहिलच्या शरीरात 200 पेक्षा अधिक छर्रे घुसले असून त्याच्या डोळ्यालाही 3 छर्रे लागलेत। त्यामुळे त्याची दृष्टी गंभीरपणे बाधित झाली असून तो पुन्हा कधीच पाहू शकणार नाही अशी स्थिती असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलंय। ज्या विद्यार्थ्यानं शिक्षण घेऊन आपलं भविष्य घडवायचं होतं, त्याच विद्यार्थ्याला आज साधं जगही डोळ्यांनी पाहता येईल का, हा प्रश्न निर्माण झालाय। साहिलच्या शरीरात घुसलेले हे छर्रे केवळ जखमेचे निशाण नाहीत, तर या संपूर्ण घटनेवर उपस्थित होणारे गंभीर प्रश्न आहेत। नेमकं काय घडलं, पॅलेट गनचा वापर का झाला आणि या घटनेला जबाबदार कोण, याची उत्तरं मिळणं आता महत्त्वाचं ठरतंय। याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी साहिल आणि त्याच्या आई वडिलांना घेऊन संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले। साहिलवर पॅलेट गनचा वापर झाल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची त्यांनी मागणी केली, मात्र पोलिसांनी एफआयआर दाखल केली नसल्याचं राहुल गांधींचा आरोप आहे। त्यामुळे जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्याबाहेरून हटणार नाही अशी भूमिका राहुल गांधींनी घेतली। त्यांच्यासोबतच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी सुद्धा ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत। राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना साहिलच्या शरीरातून काढण्यात आलेले छर्रे आणि त्याचा मेडिकल रिपोर्ट सुद्धा दाखवला। 20 जुलै रोजी पॅलेट गनचा वापर झाल्याचा हा पुरावा असल्याचा त्यांनी दावा केलाय। साहिलच्या शरीरात 200 पेक्षा अधिक छर्रे असून डोळ्यात 3 छर्रे लागल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रकरणात साहिलच्या कुटुंबियांची गेल्या काही दिवसांपासून पोलीस ठाण्यांमध्ये धावपळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। साहिलच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार 13 ऑगस्ट पासून कुटुंबाला एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात पाठवलं जातंय। तक्रार घेण्याऐवजी कधी कॅनॉट प्लेस तर कधी डीसीपी क्राईम ब्रँचकडे पाठवलं गेलं आणि अखेर एफआयआर दाखल करता येणार नसल्याचं सांगितलं, असा त्यांचा दावा आहे। याच मुद्द्यावरून राहुल गांधींनी दिल्ली पोलिसांसह केंद्रीय गृह मंत्रालयावर सुद्धा निशाणा साधला। एफआयआर दाखल करून या प्रकरणाची चौकशी करा, एवढीच आमची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं। तरुणाच्या शरीरात एवढे छर्रे सापडत असतील आणि त्याची तक्रारही नोंदवली जात नसेल तर त्याला न्याय कसा मिळणार, असा सवाल राहुल गांधींनी ते उपस्थित केलाय। या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आंदोलनादरम्यान पॅलेट गन नेमकी कुणाकडून चालवण्यात आली आणि साहिलला लागलेले छर्रे त्यातून आले का? या प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर येणं गरजेचं आहे, कारण हा प्रश्न फक्त एका एफआयआर पुरता मर्यादित नाहीये, तर हा प्रश्न एका विद्यार्थ्याच्या भविष्याचा आहे। साहिलला पुन्हा जगाकडे पाहता येईल की नाही हेच अनिश्चित असताना त्याच्या कुटुंबाला आता एकच अपेक्षा आहे, घटना नेमकी काय घडली याचा निष्पक्ष तपास व्हावा आणि त्यांना न्याय मिळावा। त्यामुळे राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन आणि साहिलच्या कुटुंबाची एफआयआर साठीची लढाई आता पुढे काय वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।